नमस्कार मित्र सोनी. आजना महत्त्वाना विषय आजना विद्यार्थी आणि कॉपी दखा सुरुवातले काय होईना ते की जसं 10वी-12वीना पेपर येतस ना तसं कॉपी कॉपी हा विषय सुरू होई जास. आणि तुमले सांगितलं महत्त्वाना विषय जसं 12वी फेल पिक्चर होणार त्यांना स्पष्ट मनोज शर्मा याने सांगेले की 12वी फेल मी होईगो कारण खूप कॉपी चाले पण त्या दिन चालले नाही. दखा विद्यार्थी मित्र सोनी कॉपी करानी की नाही करानी. कॉपीनं जसं आज गव्हर्मेंट खूप प्रयत्न कराने झूम मीटिंग असेल खूप काही असेल कॉपीला एकदम कमी करायला प्रयत्न सुरू आहे. आणि मन या व्हिडिओना माध्यमातून नवीन पिढीले एक आव्हान आहे. कॉपी नावना व्यसनना मागे लागू नका, अजिबात लागू नका. टेम्पररी आपण आठेंग तटेंग दखीसनी पास होई जासूत पण तरी येणारा काळमा ज्या नॅशनल लेवलना परीक्षा आहेत नीट JEE किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ज्या पेपर आहेत UPSC असेल MPSC असेल तठे आपलं ओरिजिनल नॉलेज ओरिजिनल विद्यार्थी जो आहे ना तोच तठे चालस. तरी मी तुमले विनंती करस की अभ्यासवर फोकस करा. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मॅथ्स असेल सायन्स असेल SST म्हणा इतिहास भूगोल म्हणा मराठी हिंदी म्हणा या विषय खूप महत्त्वाना शेतस. आणि नेहमी 4 स्किलवर ध्यान द्या. 4 स्किल ज्या तुम्हाला मजमा राहतस जसं रीडिंग रायटिंग लिसनिंग स्पीकिंग या 4 स्किल ज्या आहेत त्याच्यावर फोकस करा. रीडिंग वाचता यायला पाहिजे तुमले, लिखता यायला पाहिजे तुमले आणि कोण काय सांगी राहणं ते ऐकानी क्षमता बी तुम्हाला पाहिजे. आज ना पोरेसनं वाचन कमी आहे. मायबापनी काय सांगितलं की राग लागस. शाळांना मेन उद्देश काय माहिती आहे का? संस्कारी विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांनी येणारी पिढी ज्या स्क्रीनवर तुम्ही फोटो देखील राहणार दखा पूर्ण वर्षभर तुम्ही काय अभ्यास करा त्यानं मूल्यमापन वस ती तिले म्हणतं परीक्षा. वर्षभर तुम्ही काय वाच दखाना MPSCना ज्या विद्यार्थ्या 6वीनं 7वीनं विज्ञान वाचत बसतंस त्या इतिहास भूगोल असेल त्या ते वाचतंस कारण की तडे स्पष्ट लिखेलास 6वी ते 12वीना सिलेबस पदवीपर्यंतना सिलेबस. आज ग्रामीण भागना अनेक विद्यार्थीले 90-95% आहेत. त्यातले तुम्ही सांगा एक ॲप्लिकेशन लिखी दाव रे, एक नगरपालिकामा ॲप्लिकेशन दी दाव, एक ग्रामपंचायतमा ॲप्लिकेशन लिखी दाव इंग्लिशमा हिंदीमा मराठीमा दखा तो विद्यार्थी मागे वसरी जाई. कॉपीनं काय तुम्ही 1 वर्ष 6 महिना मार्क्स लिस्टनी बठी राहतस पण येणारा टायमिंगमा नीट JEE ज्या बी परीक्षा आहेत MPSC UPSC तरी जेव्हानंतर आणि वापस घाम गायना परस तर जे बी आता सेमिस्टर पद्धतमा काय 6 महिना अभ्यास करल्यानं विसरी जाणं पुन्हा 6 महिना अभ्यास करानं. परमानंट नॉलेज आपले नोकरी कशी पाहिजे परमानंट पाहिजे. मग अभ्यास कसा पाहिजे अभ्यास तो बी परमानंट पाहिजे. परमानंट पोलीस भरतीना 100 मार्कांना पेपर राहस 25 मार्कांना SBIना पेपर राहस. SBIना जेव्हा 25 मार्कांना इंग्लिश 25 मार्कांना हिंदी रिजनिंग मॅथ्स तटे आपला ग्रामीण भागना विद्यार्थी दूरपर्यंत दिखस नाही. दखा जे खरं नाणं आहे ना ते शेवटपर्यंत टिकी राहस. तुम्ही असं ओरिजिनल शिक्का बना ओरिजिनल ज्ञान प्राप्त करा. या कॉपीना दुनियामा स्वतःले हरवू देऊ नका. अभ्यास करा. इथला आत्मविश्वास तुम्हाला पाहिजे ना की 10वीना पेपरनं तुम्हाला वाटायला पाहिजे की मला लगे 11वीना अभ्यास करणार आहे. 12वीना पेपर द्यायला तुम्हाला वाटायला पाहिजे की नाही मी पास आहे मला पुढल्या वर्षानं अभ्यास लगेच करणार आहे. अहो आत्मविश्वास येऊ द्या आणि कॉपीले बाय बाय करा. ओरिजिनल अभ्यास करा आणि लाईफमा पुढे जा. ऑल द बेस्ट.